वेलकम टू माय चॅनल. माझं नाव मानसी साळुंखे. आम्ही काही दिवसांपूर्वी पतंजली वेलनेस सेंटरला गेलो होतो. तिथली दिनचर्या कशी असते हे तुम्हाला सांगण्यात. पहाटे 4:45ला आम्ही इथे उठून फ्रेश होऊन 4ला योग भवनला पोहोचायचो. तिथे 4 ते 5 षटक्रम व्हायचे, ज्यात जलनेती, आय वॉश इत्यादी क्रिया व्हायच्या. त्यानंतर 5ला योग भवनमध्ये प्रत्येकाच्या डिझीजनुसार काढा मिळायचा. काढा प्यायल्यानंतर रामदेव बाबांचे मौल्यवान 2.5 तास आम्हाला मिळायचे व त्यात भरभरून योगा, व्यायाम, प्राणायाम. बरं, विशेष म्हणजे घरी एवढ्या लवकर उठायची आम्हाला कुणालाही सवय नव्हती, परंतु इतकी सुंदर, निसर्गरम्य व सगळीकडे हिरवळ असल्याकारणाने अगदी उत्साहाने उठत होतो आणि योगा करत होतो. योगा झाल्यानंतर पुन्हा तेथे योग भवनमध्ये काढा मिळत होता. नेहमीच इथे रामदेव बाबा नसतात, परंतु आमच्या सुदैवाने 7 दिवसांपैकी 4 दिवस बाबा आमच्यात होते व त्यांच्याशी बोलून त्यांचा आशीर्वाद घेऊन खूपच छान वाटले. योगा झाल्यानंतर मिट्टी पट्टी म्हणजेच मातीची ओली पट्टी आपल्या पोटावर ठेवली जाते व डोळ्यात ड्रॉप टाकून 10 मिनटं शवासनात राहावं लागतं. ते झाल्यानंतर कॅन्टीनमध्ये 7:30 ते 8:30 ब्रेकफास्टचा वेळ असतो. आपल्या फाईलमध्ये आपली पूर्ण ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, भिजलेली मेथी, ज्यूस असं असायचं. 8:30 ते 12:30पर्यंत थेरपीचा टाईम होता. येथे मेल व फिमेल ट्रीटमेंट सेंटर वेगवेगळी होती. आत व्हिडिओ व फोटोज काढायला मनाई होती. ट्रीटमेंटमध्ये बस्ती, स्नेहनस्वेदन, मडबाथ, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, होम हवन चिकित्सा, उद्वर्तन इत्यादी वेगवेगळ्या चिकित्सा इथं होत होत्या. प्रत्येकाच्या आजारानुसार वेगवेगळ्या चिकित्सा होत्या. 12:30ला जेवण करून अर्धा तास रूमवर रेस्ट करून 1:30 ते 5:30पर्यंत थेरपीचं पुढचं सेशन व्हायचं. थेरपी झाल्यानंतर 5:30ला ज्यूस, फ्रूट असा नाश्ता करून 6 ते 7:30पर्यंत योगा क्लास असतात, ज्यात आपापल्या डिझीजनुसार योगा शिकवला जातो. 7:30 ते 8:30 जेवण करून रूमवर जायचे व नेक्स्ट डे 4:45ला पहाटे उठून योग भवनला जायचे. थँक्यू.